प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्धसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकं तृतीयं दृष्टपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं विनायकम् एकादशं गणपति द्वादशैतु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रमोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिरमासेरफलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखितवायुं समर्पये तस्य विद्यां भवेत् सर्वः श्रीगणेशस्य प्रसादतः श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसान् राशिन्नाशयति विघ्नानाम् अविरलमदजलनिमः भ्रमरकुलायनेकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे या कुन्देन्दुतुषारहारधवलां या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती दिव्येशजाड्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं माता मत्पिता रामचन्द्रः स्वामी राम मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्न्यान्नं जाने नैव जाने न जाने मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मातरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां
तरुण तुलसी माला कंदरं कण्यनेत्रं सधय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि माला कमण्डलुरधर पदमयुगमे मध्यस्थपाणियुगले डमरु त्रिशूले यस्यास्ति ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं नमामि जितेन्द्रियगणाग्रणीरविरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्ण स्वयं करान्त सुखमण्डलो कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी सद्गुरु वासुदेवानंद आपण असावे जवळी श्री गजानन आपण असावे जवळी श्रीमन्महागणाधिपतये नमः जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय जय
गतदीन गतदीन शरणागत दिन शरणिरत शरणा शरणा शरणागत दीन शरणागत दीन गतदीन गिरी कृष्णा गिरीच्या बसणाऱ्या गिरी कृष्णा गिरीच्या बसणाऱ्या कृष्णा गिरीच्या बसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी ये रे औदुंबरी ये औदुंबरी बसणाऱ्या कृष्णागिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णागिरीच्या बसणाऱ्या कृष्णागिरीच्या बसणाऱ्या
बसणाऱ्या ये कृष्णागिरीच्या बसणाऱ्या रे कृष्णागिरीच्या बसणाऱ्या स्मरता दर्शन स्मरता 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 दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या रे वासुदेवाच्या कैवाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या रे कृष्णागिरीच्या बसणाऱ्या हे कृष्णागिरीच्या बसणाऱ्या रे कृष्णागिरीच्या बसणाऱ्या हे बसणाऱ्या हे बसणाऱ्या हे सद्गुरुराया कीर्तनी हे सद्गुरुराया हे सद्गुरुराया कीर्तनी हे सद्गुरुराया हे दीन परी मनास बाटे हीन दीन परी मनास बाटे हीन दीन परी मनास बाटे हीन दीन परी मनास बाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी हे सद्गुरुराया हे सद्गुरुराया कीर्तनी हे काहीच देणे मतिमंदमी काहीच देणे मतिमंदमी काहीच देणे मतिमंदमी काहीच देणे मतिमंदमी काहीच देणे सांख्य अथवा न्याय कीर्तनी सांख्य अथवा न्याय कीर्तनी हे सद्गुरुराया हे सद्गुरुराया कीर्तनी हे सद्गुरुराया राम 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 हो राम 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 हो राम 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 राया राम राया राम राया राम राया हो राम राया राम राया राघुबारे राम राया राघुबारे राम राया राघुबारे राम राया राघुबारे राम 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 हो राम 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 हो राम 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 राम
राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। सब संगन की जय। सद्गुरु परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। भवानी जगदम्बा माता की जय। कुंडलिका वरुदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। मंगलमूर्ति जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। क्रीडार्थं मृदमज्जनं मरमधुलीनार्जुनानुग्रहः रामाचार्यक साध्य पिंगलयतु
प्रह्लाद बोधौ तथा लरिकायुर्वरदानमित्यवगतं श्रीदत्तलीलामृतम् आदौ रूपमरूपते गुणगणे शान्मानवं स्वीकृतम् वर्णाद्याश्रमधर्मधारणमथो श्रीदत्तदेवेद्गुरु तत्संस्थापनतीर्थपादवपुयुक्तुर्यैकविट्स्वार्थिहन् वन्दे ते गुरुवासुदेवयतिराट् सेव्याद्रिकञ्जं परम् ॐ नमः प्रणवार्थाय शुद्धज्ञानेकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां विषये भवरोगिणां नुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरु परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। मंगलमूर्ति गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर वासुदेव। आज चतुर्थ पुष्प गुंफित असताना मोठा आनंदाचा दिवस आहे। भगवान गजाननाचा जन्मदिवस। जिकडे तिकडे अखंड भारतामध्ये आनंदाचं उधाण आलेलं आहे। काही रथयात्रा निघालेल्या आहेत, काही पालख्या निघालेल्या आहेत, लोक गुलाल उधळत आहेत। दुष्टांचा निपात करणारा परमात्मा आजच्या दिवशी दुपारी जन्माला आला माध्यान्ह समयी। काय आनंदाला उधाण आलेलं आहे। मंदिरामधल्या घंटा वाजतायत, गजाननाच्या नावानं जयघोष चाललेले। सर्व भारत वर्ष भक्ती रसामध्ये जणू काही डुबलेलं आहे। रिद्धी सिद्धी बाजूला, म्हणजे रिद्धी सिद्धी ही देवता आणि प्रत्यक्ष बुद्धीची देवता म्हणून गजाननाला मानल्या जातो, सिद्धीची देवता मानल्या जातो। असा हा गजानन आजच्या दिवशी जो जन्माला आला, काहीतरी कार्य करण्याकरता परमात्मा अवतीर्ण होतो, त्याला अवतार म्हणतात। परमेश्वराचा जन्म, भगवंताचा जन्म, संतांची पुण्यतिथी आणि माणसाची 14वी, हे महत्वाचं आहे। ठीक आहे, आपण माणसाची जयंती नाही म्हणत, बर्थडे। मराठी अस्खलित बोलता येत असताना सुद्धा दोन शब्द जर त्यामध्ये असे काही घातले की असं वाटतं आम्ही इंग्रजी शिकलो। 90 वर्षाची म्हातारी सुद्धा म्हणते आमची सुनबाई अगदी बेस्ट स्वयंपाक करते। आता कशाला तो शब्द पाहिजे? सुंदर करते, चांगली करते असं म्हणता येत नाही का? सगळी पंच मिसळा भाषा करून ठेवली। पुण्यामधली अस्खलित मराठी, अस्खलित मराठी आता कुठं राहिली मराठी? सगळा बाजार झाला हो। सगळीकडले शब्द येऊन त्या ठिकाणी एकत्र झाले, जे चांगले होते त्यांनाही बिघडवून टाकलं, नाही का? सगळ्यांना समान अधिकार आहे येण्या जाण्याचा, बोलण्या वागण्याचा। पण ही इंग्रजीच का? मग त्या इंग्रजीप्रमाणे वागणंच का? तसा जर बघितला तर या इंग्रजी लोकांप्रमाणे आजचा गजाननाचा बर्थडे बरोबर आहे ना? काही काही ठिकाणी ते एवढं मोठं भलं मोठं काहीतरी ठेवतात, त्याला काय म्हणतात हो? वरती दिवे लावतात। आम्ही तर कधी केलं नाही, पण चांगल्या चांगल्या वेदोक्त ब्राह्मणांच्या घरामध्ये बघायला मिळतं। लाज वाटायला पाहिजे। कुठून आणलं हे सगळी संस्कृती? अरे छान मध्य भागामध्ये चौरंग मांडा, त्यावर गालिचा घाला, 4 कोपऱ्याला दिवे लावा। 16 सुवासिनी असतील तर उत्तम, 5 असतील तर ठीक, नाही तर 2 सुवासिनींनी, एका सुवासिनींनी ओवाळलं तरी चालतं। भगवान नारायणाचं दर्शन त्याला घडवा आणि सूर्याच्या तेजाप्रमाणे याची बुद्धी तळपत राहू अशी मागणी करा देवाला। हे कापाकापी काय करतात? ते पोरग पुढे मोठं झालं म्हणजे कापाकापीच करतं ना। काय आपली सुंदर संस्कृती आहे महाराज, पण आम्हाला आमच्या भाषेचा अहंकार आहे। आम्ही इंग्रजी शिकलो,
अहो इंग्रजी खरं म्हणजे तोंडी लावण्यापुरतं असायला पाहिजे. खरं म्हणजे मातृभाषेला किंमत द्यायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मातृभाषेला किंमतच नाही. विचार करा. प्रथम किंमत कोणी दिली? माऊली म्हणतायत, माझिया मराठीची एकवतिके अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन. एवढं प्रेम आहे मराठीवर, संतांचं प्रेम आहे. पण तुम्ही आम्ही कुठे पुढत चाललो, कुठे वाहवत चाललो. आम्ही आमच्या भाषेला दर्जाच दिला नाही. कोर्टामधला आर्ग्युमेंट सुद्धा इंग्रजीमध्ये, सामान्य माणसाला कळत नाही. कुठले एखादे आपल्याला नोटीस आले इंग्रजीमध्ये, सामान्य माणसाला शेतीवर जाणाऱ्याला काय कळतं. पण अजूनही इतर कर्नाटक म्हणा, गुजरात म्हणा, तामिळनाडू म्हणा, तेलंगण म्हणा, त्या ठिकाणी त्याच भाषेमध्ये सगळा कारभार चालतो. इथे आग्रहीच नाही आम्ही. दोन इंग्रजीचे शब्द बोलले की आम्हाला असं वाटतं आम्ही विद्वान झालो. पण विद्येची वानवाच आहे, पूर्ण बोलता येत नाही. ज्याला येत असेल त्याचा भाग निराळा, पण ते सुद्धा चवीपुरतं वापरावं. अरे संतांनी सुंदर वर्णनं केली, मग का त्याचा वापर करू नये. आणि आम्ही इंग्रजांप्रमाणे वागायला लागलो. हे बाजूला केलं पाहिजे. आधी आपल्या स्वदेशीला महत्व दिलं पाहिजे. लक्षात घ्या, स्वदेशाला महत्व द्या, त्याप्रमाणे कार्य करा. बर्थडे म्हणायचंच नाही, वर्धापन दिन आहे आमच्या मुलाचा, आमच्या मुलीचा, आईचा, बाबांचा वर्धापन दिन. आणि तो वर्धापन दिवस केव्हा असतो? हो, जन्म झाल्याच्या दुसऱ्या दिवशी असतो. नियमानुसार बघितल्यानंतर जन्म झालेला दिवस आहे तो, त्या दिवशी कसला आला वर्धापन दिन? त्या दिवशी तो वाढला का? दुसऱ्या दिवशी वाढला, चालला वाढ. आणि तसंही वयाची 50 ओलांडल्यानंतर कसले मेले वाढदिवस करता. अहो जीवनातले घट दिवस सुरू झाले त्या दिवसापासून देवाला प्रार्थना करा, परमेश्वरा उर्वरित आयुष्य माझं चांगलं घडू दे. आणि योग्य मार्गानं योग्य वयामध्ये मला नेऊ दे. म्हणून आम्ही काय करतो? तीर्थप्राशन करतो. देवाला काय मागणं मागतो? तीर्थ घेत असताना मंत्र कुठला आहे? अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम गणेश पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. काय सुंदर वर्णन आहे. प्रत्येक मनुष्याला काली मृत्यू यावा, अकाली येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं ना. मृत्यू ठरलाय, भीय सीमा मृत्यू हो. मृत्यूची भीती प्रत्येकाला आहे. इथे बसलेल्यांना, तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आहे. का? काही लोकांना असं याच देही याच डोळा सगळं खायला मिळतो, प्यायला मिळतो, वाटेल तसं वागायला मिळतं. पण आमच्यासारख्यांना का? 4 कीर्तनं कमी होतील, देवाची सेवा होणार नाही, आणि पुन्हा पुढचा जन्म काही टाळ वाजवायला नाही. तो जर भाग्यात असेल तर जरूर परमात्मा आम्हाला जन्म देईल. पण नसेल, कुठे जर चूक घडली असेल तर पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, फिरडच आहे की नाही हो. म्हणून त्याचं दुःख. मग ते दुःख जर करायचं आहे तर मग एवढा आनंदोत्सव काय करायचा? ते तोंडात काय घालायचं? एकामेकाच्या तोंडाला काय सारवायचं? अरे हे कमी केलं पाहिजे. परमेश्वरा अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम गणेश पादोदकम तीर्थम. म्हणून मी गणेशाच्या पायाचं तीर्थ पितो, ते अमृतासारखं जठरे धारयाम्य, मी जठरात धारण करतो. ही भावना ठेवून आपल्याला तीर्थ घ्यायचं आहे. त्याप्रमाणे माणसाचे विचार निर्माण होतात, त्याप्रमाणे आचार निर्माण होतात. परमेश्वर काय आहे? नुसत्या जयंत्या मयंत्या करायच्या नाहीये. संतांच्या नुसत्या पुण्यतिथ्या करत बसून आनंद घेऊन महाप्रसाद खायचे नाहीये. मग संतांनी केलेलं कार्य, देवानं केलेलं कार्य थोडंसं तरी आपल्याला अनुभवून त्याप्रमाणे वागायचंय. लक्षात ठेवा. हेच त्या जयंतीच्या दिवशी, पुण्यतिथीच्या दिवशी संकल्प केले पाहिजे. नाही तर वर्षानुवर्ष सुरूच आहे. आणि त्यापासून हात जोडून परमेश्वरा या अहंकाराला दूर कर. हा अहंकार फार मोठा वाईट आहे. लक्षात ठेवा. ज्ञानसागराला लागणारा हा किडा आहे. म्हणून ज्यांनी या श्लोकाची रचना केली ते समर्थ रामदास स्वामी यांचं वर्णन करीत असताना, शुकासारिखे पूर्ण वैराग्य याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे,
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा आणि नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर. जगामध्ये अनेक माणसं आहेत, अनेक लोक आहेत, त्यांच्या नावानं आपण जय जयकार करीत नाही. यांनाच का, यांच्याच नावानं जय जयकार का करायचे? कर्तृत्व समोर आहे, कर्तृत्व समोर आहे. नुसतंच लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडं पाषाण ही स्थिती संतांची नाही बरं का. आधी केले आणि मग सांगितले. रोज 1200 सूर्य नमस्कार स्वतः समर्थ रामदास स्वामी घालायचे. शक्ती केंद्र निर्माण केली, ही मारुतरायाची मंदिर स्थापन केली म्हणजे काय, नुसतं दर्शनाकरता म्हणून नाहीये. मारुतरायाचा गुण घ्या, शक्तीची उपासना करा म्हणून शक्ती केंद्र निर्माण केली. राष्ट्राला बल दिलं, शिवरायाला बल दिलं. काय अधिकार होता? घरावर तुळशी पत्र ठेवलं. चरित्र जर बघितलं तर काय आहे, मामाच्या मुलीला लग्नाला उभं केलं आणि सावधान शब्द ऐकलं, झालं निघालं. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती, ते एक रामदासे आयतिले त्या असो तया प्रणती. निघाले तिथून आणि सारं उर्वरित आयुष्य राष्ट्राकरता घालवलं. रामरायाची उपासना केली. 13 कोटी रामनामाचा जप करून रामरायाला प्रसन्न करून घेतलं आणि जगाचं कल्याण केलं. हे ध्येय माणसानं आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. अहंकारापासून दूर झाले म्हणून समर्थांनी जो मनोबोध लिहिला, तो मनोबोध मुळीच नाही. त्याला नाव दिलं, तो जनबोध आहे. तर त्याला जनबोध म्हणता येईल. त्यांनी स्वतःच्या मनाला उद्देशून सगळं केलं, पण पुढे तो जनबोध ठरला आहे की. इतरत्र कुठलेही ग्रंथ जरी वाचले नाहीत, पण दासबोध ज्यानं वाचला त्याच्या सगळं लक्षात येईल. वागावं कसं, चालावं कसं, बोलावं कसं, खेळावं कसं, बागडावं कसं, किती वर्ष मुलांवर कसे संस्कार करावे, अगदी सगळं लढीवाळ बालबोधाप्रमाणे लिहून ठेवलंय. आता दासनवमी आहेच पुढे, दासबोधाची लोक पारायण करतात. तो पारायण करतात म्हणजे माझा पारायणावर विश्वासच नाहीये. लोक पारायण करतात पण मनोमन समजून घेत नाही. त्या दिवशी पारायण करायचं म्हणून करतात, पण एकेका ओळीचा अर्थ कळतो का आपल्याला? नाही कळत. तो अर्थ जर कळला असता तर आपण त्याप्रमाणे काहीतरी अंशी वागलो असतो का नाही? नाही वागत. कारण प्रत्येकाला कोण्या ना कोण्या गोष्टीचा अहंकार आहे. म्हणून महाराजांनी मनोबोधामध्ये हा श्लोक घातला की जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची, अहम भाव या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. त्यांनी दृष्टांत दिला. आणि गंमत सांगू का, खूप वेदांत मांडत बसल्यानंतर एखादा म्हणेल खूप बुवा विद्वान आहे, वा 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 काय वेदांत मांडला. खरं सांगू का, वेदांत कळतोय कुणाला? ज्यांना अभ्यास केला त्याला. सामान्य माणसाला काय कळणार? डोक्यावरून चाललं जाईल. बुवा कीर्तन छान करतात पण सगळं डोक्यावरून गेलं, सगळं डोक्यावरून गेलं सरळ म्हणतात. म्हणून संतांनी काय केलं? दृष्टांत सांगून सिद्धांत पटवला. एखाद्या लहान लेकराला ज्याप्रमाणे आपण अगदी छोटे छोटे लढीवाळ बोलतो, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे, हळूहळू शिकवावे सकल जन. काय लढीवाळपणी श्लोक आहे त्यांचा? मना सज्जना भक्तिपंथेशी जावे. मनालाच उपदेश केला. आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला सांगते, बाळा तो किती वाढ असे ना, तो किती वाढ असे ना, मारल्यानं कोडगा होतो. त्याला माहिती आजही मारला, आईने उद्याही मारलं, परवाही मारलं. हा मार नेहमीचाच आहे. थोडासा खाऊन घ्यायचा आणि आपण चुपचाप बसायचं. पण तोच मुलगा जर अभ्यास करत असेल तर सूज्ञ स्त्री काय करते? बाळा इकडे ये, बाळा इकडे, आज तुला किती पुरणाची पोळी खाऊ घालते. अरे तुझे गुरुजी मला भेटले होते, मिळाले होते, ते म्हणाले तुमचा मुलगा इतका हुशार आहे. हो खरंच हुशार आहे, पण त्याला जर थोडासा का पुन्हा अभ्यास केला ना तर 1 नंबर मध्ये तो
येईल असं म्हणत हो आई, असं म्हणत होते. वा वा, मग किती मी अभ्यास करेन. किती लढीवाळपणे समजवल्या गेलं. तसं समर्थ या मनाला उपदेश करतात. मना तू कसा आहेस रे? सज्जन आहेस. मना सज्जना. दुर्जना नाही म्हटलं. दुर्जना म्हटलं असतं तर एखाद्याला आपण दुर्जन म्हटलं की राग येतो. राग आल्यानंतर त्याची प्रतिक्रिया बघा तुम्ही. तो ताबडतोब हात उचलण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो. पण इकडे समर्थ म्हणाले मना सज्जना, तू सज्जन आहे. मग सज्जन माणसाने काय करावं? भक्तिपंथेसी जावे, भक्ती मार्गात जावं, चांगल्या माणसाची संगती करावी, दुर्जनांचा सहवास टाळावा. एक 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 त्यामधनं निघालं. ऐकणारा माणूस तटस्थतेने ऐकतोय. संतांची वाणी अगदी माऊली बनवून सांगते. समर्थ माऊली. आपण रामदास माऊली का म्हटलं तर माऊली लढीवाळपणे सांगते मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी येतो स्वभावे. जनी निंदते. अहो निंदक तर पाहिजेच आपल्या जवळ. प्रत्येक माणसाच्या जवळ निंदक असलाच पाहिजे. आणि आहेच. शेजारामध्ये सगळेच जण चांगले असं होत नाही. प्रत्येकाला आपापलं ठरवा. म्हणून महाराज म्हणाले निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळेच माणसाची उन्नती होते, प्रगती होते. तोच आपला गुरु होतो. लक्षात ठेवा. निंदक पाहिजे. निंदकाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये उन्नतीच नाही. मोठा आला शिकणारा मग चुरस निर्माण होते. यानं मला आणसं म्हटलं का, मग याच्याही मुलापेक्षा मी चांगला होत दाखवतो. चुरस निर्माण झाली. जरुरी आहे निंदक. जनी निंदते. अहो निंदक आवश्यक आहे. आणि त्यानं ती प्रक्रिया केल्याशिवाय आपणही सरळ येत नाही. पण ते नुसतं ऐकायचं आहे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे. आणि तो निंदा करत असताना आपण जर वारंवार त्याच्याकडे लक्ष दिलं, आपला प्रगतीचा मार्ग खुलतो आणि आपण निव्वळ मारामाऱ्या करण्यामध्येच आपला वेळ जातो. आपला अहंकार जागृत होतो. लक्षात घ्या. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हे लढीवाळपणे सांगणं नाही झालं का? म्हणून महाराज म्हणाले जेणे मक्षिका बक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी चिरेना. काय वर्णन केलं. समर्थाने डोळ्यापुढे दृष्टांत ठेवला. आजचा नाही बरं, त्यांच्या काळातला. इथून तुमच्या इथे वयोवृद्ध मंडळी बसली आहे, त्यांच्या वडिलांच्या काळातला. त्यावेळेला जमिनीवर अशा छान पंक्ती बसायच्या. मी बघितलेले आहे. आम्ही स्वतः बसलेलो आहे. आजही बसतो आहोत. आता घराघरामध्ये ते टेबल आले. कोणते? डायनिंग टेबल. काय करा म्हटले बुवा, आम्हीच्या कमरेच्यानं वाकणं. असं कसं वाकणं होत नाही. अति शिक्षणानं आमचे विचार बदलले, आमचं कार्य बदललं, आमचे कामं कमी झाले. विज्ञान वरदान की शाप याचा जर विचार केला तर वरदान तर आहेच आहे, पण त्यापेक्षा चौपट शापितच आहे. ज्या गोष्टी होऊ नये त्या त्या पद्धतीचे उपकरण निर्माण झाले. घरामध्ये मिक्सर आलं, त्यामुळे पाटा वरवंटा गेला. दळणाचं जातं गेलं, गिरणी आली. मिक्सर मध्ये काय 2 मिनिटामध्ये, अहो थांबा थांबा थांबा, जेवायला बसू नका, तुम्हाला आत्ता चटणी करून देते. वरतून सर घालून भर तयार. पण तुम्हाला गंमत सांगू का, काही अर्थ आहे का त्या चटणीमध्ये? पाटा वरवंट्यावर वाटून बघा मिरचीचा ठेचा, त्याला कसं तेल आणि तमंग सुटल्यासारखे दिसतात. इथं सगळंच एक होऊन जातं. धड चवही लागत नाही. म्हणून चुलीवरचा स्वयंपाक अति सुंदर आणि गॅसवरचा स्वयंपाक आता कळायला लागलाय की गॅसवर जर पोळी भाजली तर कॅन्सरचे अंश त्यामध्येच आहे. हे कॅन्सरचे जे प्रमाण आहे ना, ती पोळी जी भाजल्या जाते त्यावर ते अंश चिकटून पोटात जे जातं तिथून कॅन्सरचं प्रमाण वाढलं. म्हणून एकदम भाजू नका, वरती काहीतरी ठेवून शेका पोळी. हे सुरू झालं. ठीक आहे, पण एक सांगू, पूर्वी काड्यांचा धूर होता. अगदी सतेज डोळे होते.
त्यावेळेला डॉक्टर सांगायची काजळ लावा, आताचे डॉक्टर सांगतात काजळ लावू नका. पण त्यावेळेचा मनुष्य अजूनही म्हाताऱ्या अवस्थेत 80 वर्षाचा माणूस सुईमध्ये दोरा घालतो. हे लाजीरवाणं नाही झालं. तुम्ही आम्ही सगळे आजच्याही काळामध्ये आपल्याला चष्मे लागले तो एवढ्या लहान वयामध्ये. हे लाजीरवाणं प्रकरण झालं की नाही. अजूनही म्हातारा माझे काका 96 वर्षाचे सुईमध्ये दोरा घालायचे पटकन. आणि आम्हाला कुठे चष्मा घराभरी फिरायचं आपल्या घरात आणि तो पाऊस लावायचा. तरी सुद्धा ते किती वेळा घालण्याचा प्रयत्न केला तरी जातच नाही. काय अवस्था निर्माण झाली. सगळं संकरित निर्माण झालं. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम आमच्यावर व्हायला लागले. वाईट विचार निर्माण झाले. वाईट विचार निर्माण झाल्यामुळे अहंकारही दाटला. प्रत्येक जण म्हणतोय मी श्रीमंत. काय घेऊन जायचं इथे. या जीवनाची इति कर्तव्यता जर बघितली सगळं जागेवर पडणार हे प्रत्येकाला माहिती आहे. तरी सुद्धा इंच जागेसाठी माणूस भांडतो का. अहंकारामुळे. त्यावेळेला पंक्ती बसायच्या. पंक्तीमध्ये सुंदर ताट अगदी त्याच्यावर केळीचं पान. केळीच्या पानामधला अंश सुद्धा पोटात गेला पाहिजे हे विज्ञानच आहे. हे विज्ञानच आहे. त्यामुळे फायदा केवढा होतो शरीराला. आजच्याही म्हातारे काटक आहे आणि त्यांचाच मुलगा त्यांच्या समोर कंबर दुखतय, हातपाय दुखतय. किती लाजीरवाण आहे. कसा काळ आलेला आहे. याचं कारण असं विज्ञानानं निर्मिती केली. आम्ही गेलो त्याच्या आहारी गेल्यामुळे शरीराचे कामं झाले कमी. त्यामुळे व्यायाम कमी झाला. व्यायाम कमी. पूर्वी अडाचं पाणी भरावं लागे स्त्रीला. आज किती सोपं. कान पिळला की पाणी तयार. मेहनत गेली. पाटावर वंटा गेला. दळण कांडण गेलं. उखळ मुसळ गेलं. आज हे नावं सुद्धा नवीन लेकरांना माहिती नाही. कदाचित कोकणात माहिती आहे. बऱ्याच घरी मला दिसलं. पण बऱ्याच ठिकाणचं गेलं. सगळा मॉडर्न जमाना आला. त्यामुळे आम्ही आमची अधोगती करून बसलेलो आहोत आणि सुप्त अहंकार मनामध्ये बाळगतोय. म्हणून त्यावेळेला पंगती ज्या बसायच्या ब्राह्मणांच्या पंगती. आणि जेवण कसं होतं. अर्धी पोळी एक पोळी असं नव्हतं. लक्षात घ्या. आजही काशीमध्ये जर गेलात ना आणि तिथे जर काही अभिषेक वगैरे देवाला विश्वनाथाला जर करायचा असेल आणि भोजन जर घालायचं असेल तर इथली माणसं जाऊन तिथे भोजन घालू शकत नाही. मग काय करतात. मिठाई देतात किलोभर. मी आणलेली आहे स्वतः. एक दिवस माझ्याजवळ 35 किलो मिठाई असायची. यजमानच तेवढे. पहाटे 4 वाजता आमचा प्रहर असायचा. माझा वेदाभ्यास काशीला झालेला आहे. वल्लभराम शालिग्राम साकेत महाविद्यालय. गणेश्वर शास्त्री द्रविड असायचे आणि लक्ष्मीकांत रामाचार्य पुराणिक हे माझे गुरु. शुक्ल यजुर्वेद कण्व शाखा. त्या ठिकाणी मी अभ्यासाला होतो. त्यामुळे मला माहिती आहे. अनुभवाचे बोल म्हणून बोलतोय. अभिषेक झाला म्हणजे महाराज आम्ही ब्राह्मण भोजन तर खाऊ म्हणजे करू शकत नाही. दुरून आलेलो आहे. आमची इच्छा आहे त्या रूपात काहीतरी मिठाई ब्राह्मणांना द्यावी. मग किती किलोचा ब्राह्मण पाहिजे हा दुसरा प्रश्न. ते ब्राह्मण म्हणते किती किलोचा ब्राह्मण पाहिजे. किलोचा म्हणजे वजनानं का खाण्यानं. अहो खाणारा एक माणूस 5 किलो मिठाई खातो. 8 किलो मिठाई खातो. तुम्ही म्हणाल राक्षसच आहेत तिकडे सगळे. राक्षस नाही. आमचे गुरुजी लोक इथे बसलेले आहेत. रानाडे गुरुजी वगैरे आहेत. कडाक्याच्या थंडीमध्ये पहाटे 4 वाजता जर वेदाभ्यासाला जर बसले ना म्हणायला एकदा आणि उघडे बंब जर बसले. कडाक्याची थंडी पडली. अहो घामाच्या धारा लागतात. पहाटे 3:30 वाजता आम्ही गंगेमध्ये उडी घालायचो. आता गंगेचं पाणी म्हणजे काही समुद्राचं पाणी नव्हे. थंडगार पाणी आणि त्यामध्ये उडी घालायची. असं जीवन होतं. आणि पहाटे ते वेदाभ्यास करायचा. कुठे थंडी पडायची कोणास माहिती. तसं आपली मेहनत हे सगळं अन्न ग्रहण करते. मग आता मला सांगा एवढे सगळी ती संथा घेतल्यानंतर एक मंत्र जेव्हा 100 वेळा घोकायचा केवढी मेहनत होते. मग ती मेहनत बोलावते. हा मला इतकं अन्न हवं. तुम्ही म्हणाल एवढे खाता. आपलं काहीच नाही आहे.
माशी ब्राह्मणांची पंगत त्यावेळेला बसायची. 50-60 ब्राह्मण, वाढणाऱ्या सुद्धा 9वारी पातळामध्ये वाढायच्या. छान रांगोळ्या काढलेल्या आहेत, उदबत्तीचा घमघमाट आहे. काय आनंदी आनंद तुम्हाला सांगतो. जेवण इतकं व्हायचं की जेवण झाल्यानंतर मग पैसे लागायच्या. हा बोला, 70 लाडू कोण खाऊन दाखवतंय? त्याला 21 सुवर्ण होऊन मिळतील. तुम्ही म्हणाल वा किती खोटे बोलता हो तुम्ही. काळ कोणता आहे, आज सोन्याची किंमत किती झाली? अहो आता झाली. इथे वयोवृद्ध माणसं बसलेले, इथून 60-70 वर्षाच्या आधी सोनं काय होतं? कशाला 50 वर्षाच्या आधी सोन्याची किंमत किती होती, पण घेणारा घेऊ शकत नव्हता. आज वाढलंय सोनं. त्यावेळेला 21 होऊन जो कोणी खाऊन दाखवेल 75 लाडू, त्याला 21 सुवर्णाच्या मुद्रा मिळतील. झाले 4-5 जण तयार. जेवढं पोटभर जेवल्यानंतर, आकंठ जेवल्यानंतर पण आम्ही खाऊन दाखवू. बसले आहेत सगळे. प्रत्येकाजवळ 75 लाडू ठेवले. 5 जणांजवळ सुवर्ण होऊन समोर ठेवलेले, सगळी मंडळी बसलेली आहे. म्हटलं बघा, खाऊनच दाखवतो. आणि खाण्याला प्रारंभ झाला. तुम्हाला सांगतो मी, खात असताना एक जण 50 पर्यंत गेला. 2 उचके आल्या. म्हटलं आता नाही जमत, जाऊ दे, हरला. दुसरा 55 कसे बसे संपवले, आता नाही जमत. तिसरा 60 पर्यंत पोचला. मी खातो, मला आणा मुद्रा समोर ठेव. आम्ही अजून दोघं बाकी आहोत. तुमचं झालं म्हणजे झालं का? खाऊन दाखवा ना पुढचे. नाही म्हणलं आता याच्या उपर नाही जमत, नाही जमत. चौथा जो होता त्यानं 70 पर्यंत हाणले. हो, हाणले लाडू. ते लाडू म्हणजे काय आता कलियुगातले आहेत का? एवढी आहे एक एक लाडू. दाखवते पोटात कोणाला माहिती का भस्म्या रोग झाला होता. तेवढे लाडू त्यानं खाल्ले. म्हणलं हे माझंच आहे, ठेवा माझ्यासमोर. तर पुढे बसलेला एक जण होता, तातोबाची मळी, हातापायच्या काड्या, देहाचा चंबू, डोक्याची सुपारी, अशी ज्याची अवस्था. तो म्हणतोय मी आहे ना, थांबा. हो, काही काही लोक खातात. माझ्याजवळ अजून एक ब्राह्मण आहे नागपुरात, 35 पुरणाच्या पोळ्या खातो. आणि त्याही कोकणातल्या पोळ्या नाही बरं का, आमच्या विदर्भातल्या. इकडे कोरडं पुरण आहे, दुधासोबत खाणार. आणि तिकडे ओलं पुरण, हा असा गोळा आणि एवढूसा अगदी सप्प्याचं ते पुरण, त्याच्यामध्ये ते भरायचं आणि त्याची पोळी ह्याची जाड, त्याच्यावर तुपाची झारी, तूप ओतायचं. आम्ही नायकाच्या वाड्यामध्ये महारुद्राला जायचो ना, तर त्या ठिकाणी असं पोळी वाढली की असा डोफा असायचा. डोफा म्हणजे काय? केळीच्या पानाचा केलेला मोठा द्रोण. फार कठीण आहे बरं, पान लवकर फाटतं, पण त्याला डोफा म्हणतात. आणि त्याच्यामध्ये तूप ओतायचं, म्हणजे झारीनं ओतायचं. आणि आपण जशी कढी हाताने घेऊन फुरका मारतो ना, तसं ती पोळी त्यात बुडवायची, त्याच्या सकट खायची. असा काळ पाहिला. त्यानं 75 काय 72 लाडवापर्यंत गेला. चला ठेवा म्हणले माझ्या. अहो म्हणतो अजून आहेत ना 3. हो खातो. खाल्ले हो त्यानं. खाल्ल्याबरोबर बाकीचे म्हणायला लागले हातपाय किती बारीक आहे, गेले कुठं लाडू आधी जेवला मेला. म्हणजे हा कोण राक्षस आहे का? असं कसं खाल्लं यानं? बरं खाल्लं म्हटलं मालक आता झालं, एवढे लाडू खाल्ले पण तोंड खूप गोड गोड झाले. अहो काहीतरी फुरका मारायला ताक किंवा कढी द्या. धावले बघतोय यजमान आतमध्ये. ताकाला फोडणी द्या बरं पटकन. फोडणी द्या म्हटल्या बरोबर फोडणी दिली. त्यामध्ये जिरं घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली, मिरच्या घातल्या. आता त्या मिरच्या थोड्याशा करपल्या. आणि याचं दुर्दैव काय, दैववशात त्यामध्ये माशी जाऊन पडली. ती नेमकी याच्याच वाटीमध्ये आली. यानं जो मारला फुरका आणि याच्या पोटात जशी गेली, तो हात धुवायला नळावर गेला ना, भाड 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 ओकला. सगळे लाडू बाहेर, सगळे लाडू बाहेर. समर्थांनी तिथेच टिपलं. समर्थांनी तिथेच टिपलं. ज्या पोटामध्ये 75 लाडू जाऊ शकतात, त्या पोटामध्ये एवढीशी माशी जाऊ शकत नाही. ज्ञानरूपी सागराला
अहंकार रूपी माशी जर शिवली ना तर ते ज्ञान वाया जातं, काही अर्थ नाही. ज्ञानासोबत नम्रता असायला हवी. मी घणापाठी आहे, माझ्यासारखा कोणीच नाही, हे चालायचं नाही. जगामध्ये अनेक पडले आहेत हो, आहे ना. अहो विद्या ही कधीच संपत नाही. आम्ही जरी कीर्तनकार झालो तरी विद्यार्थी तशीच हो. तुम्ही म्हणाल बुवा 60 मध्ये पोहोचले तरी विद्यार्थी, हो विद्यार्थीच आहे. जीवनभर माणूस, परिपूर्णता कोणाचीच नाही. अहो संपूर्ण वेद एकदम शिकता येत नाही, म्हणून 4 मोठी वेद दिलेला आहे. गुरुचरित्र बोलत आहे आणि प्रत्येकाचे अधिकारी वेगवेगळे केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्याच्या शाखा तयार झाल्या. आणि आम्ही काय केल्या मूर्खपणानं आमच्याच शाखेमध्ये भांडणं लावले. या शाखेचं त्या शाखेचं मत नाही, आम्ही अमकी आहोत, ते तमकी आहे, मग याचं लग्न त्याच्याशी नाही, त्याचं लग्न याचे. काय लावलंय नाटक. ब्राह्मण आहोत ना, ज्या घरामध्ये ज्या वेदाची उपासना केली त्या वेदाचे ते ऋग्वेदी, यजुर्वेदी, वेद एकच आहेत ना. मग हे काय मध्ये पोट जाती निर्माण केल्या, त्यामुळे लग्न होत नाही, मुली पडलेल्या आहेत तशाच. इतर चालतील पण ह्या चालत नाही. माध्यम दिन कणवाला नाही, कणव माध्यम दिनाला नाही, ऋग्वेदाला माध्यम दिन नको, ऋग्वेदाला यजुर्वेदी नको, त्याला अपस्तम. काय लावलंय नाटक. मुसलमानाची चालते, खेदानं बोलतोय, लक्षात घ्या. आजचा काळ तसाच आहे. मुली पळून चालल्या इतरांच्या घरी, आपल्या घरी एवढे अधिकारी आणि आपण मार दाखवतोय आम्ही संस्कारी आहे, पण आमच्याच घरची मुलगी आम्हाला लाथ घालून तिसऱ्याच्या घरात जाते, याला संस्कार म्हणावे. आम्हाला गरीब नकोय. पहिल्यांदा आल्याबरोबर पहिले विचारतात पॅकेज किती आहे, काय चाटायचं आहे ते पॅकेज घेऊन. अरे पायाचा गुण जर उत्तम असेल तर करोडपती होईल, नाही तर काही संसार करणारे लोक नाहीत का जगामध्ये. कितीतरी पोरं असे पडले आहेत आपल्या समाजामध्ये. हे सगळं सुप्त अहंकारामुळेच आहे. आमची मुलगी शिकली आहे, मग कमी शिकणाऱ्याला द्यायची. अरे काय ठेवलंय त्यामध्ये. शिक्षण शेवटी कशा करता शिक्षण आहे, हे नोकरी पुरतं मर्यादित आहे. एकदा नोकरी आटोपली, रिटायर झाला, काळ पुत्र कोणी विचारत नाही. राम सुद्धा म्हणता येत नाही, लांब लांब म्हणावं लागतं त्यावेळेला. काय भगवंत म्हणतात आता कुठे गेली मस्ती. यामधनं बाहेर आलं पाहिजे, या अहंकारातनं बाहेर आलं पाहिजे. झडे भक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त करायची. अंबावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी गिरेना. बडे बडे पंडित म्हणा, बडे बडे विद्वान अहंकारामुळे घरात बसलेले आहेत. आणि ज्याच्या 2 उंगळ सत्यनारायण भट आहे ना, तो आज विद्वानापेक्षा विद्वान आहे. काय गुरुजी खोटं बोलतोय का सांगा. त्याच्या महालमाड्या झाले, 10-10 मधल्या बिल्डिंग झाल्या, जो घनपाठी आहे तो आपलं कर्म करीत घरीच बसलेला आहे. कपाळ आठवू का, सुप्त अहंकार आहे. आणि पुन्हा म्हणतोय आमच्या इतके बाकीचे विद्वान नाही, तरी ते महालमाड्या बांधून बसले ना. आम्ही विद्वान असून आम्हाला कोणीच बोलावत नाही. अहंकारापासून बाजूला व्हा, बरोबर लोक मागे धावतात. आपल्या धर्मामध्ये बरंच काही बोलण्यासारखं आहे. किती चुकत आहे. देवाबद्दल किती आस्था आहे, धर्माबद्दल किती आस्था आहे, देश प्रेमाबद्दल किती आस्था आहे, याचाही विचार प्रत्येकाने करावा लागतो. आज मला कोणीतरी येऊन सांगितलं, आमच्या काकांनी, गायींची कत्तल होते, धर्माबद्दल आस्थाच नाहीये. या वाळवंटामध्ये कितीतरी गायी पिलांना जन्म देतात, पडलेलं राहतं, कुत्रे येऊन त्याला चावतात, काही कोल्हे येतात. का असं बनू नये हो. कोणीतरी पालन करण्याकरता घरामध्ये त्यांचं वय झालं की सरळ आता खाऊ घालायला काही नाही म्हणून बाहेर मोकळं सोडून देतात. ज्या गायीनं आयुष्यभर तुमच्या मुलाची सेवा केली, ज्या माऊलीनं ती माऊली बनून घरातल्या लेकरांना दूध पाजलं, तिला जेव्हा बाहेर काढतात ना, ती अशी घराकडे पाहते आपल्या. काय निर्दयी लोक आहेत. इतके दिवस यांच्या घरावर मी प्रेम केलं आणि आज मला घराच्या बाहेर लोटताय. कुठे गेला आपलं धर्म. की जी गाय जिनं गोरूप धारण केलं आणि प्रत्यक्ष परमेश्वरापाशी जाऊन साकडं घातलं की या जनाचं कल्याण व्हावं म्हणून अनेक अवतार झाले. पृथ्वी जर्जर झाली गेली, ब्रह्म्याशी वृत्त कळवाया, अळवाया परमात्मा स्तौनी बळे तन्मनाशी वळवाया. ही पृथ्वी गोरूप झाली, तिनं गाईचं रूप धारण केलं. तिला आपली काळजी आहे, पण आपल्याला तिची काळजी आहे का बघा. आहे ना. हे सगळं अहंकारामुळे. अरे आपल्यातला पैसा का जात नाही गो संरक्षणाकरता.
तेही आपलं कर्तव्य आहे. म्हणून अहंकारापासून बाजूला झालं पाहिजे. म्हणून नेहमी आम्ही म्हणतो माय बाप दोघा जीवेची मारावे, माय बाप दोघा माय बाप दोघा जीवेची मारावे, चरण धरावे मायकाचे चरण धरावे. याचा वरवर अर्थ आहे आणि दुसराही अर्थ आहे. तो बघा काय सांगायचंय महाराजांना. चरण धरावे मायकाचे, भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे, भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे. तेणेची पावावे मोक्ष पद, तेणेची पावावे मोक्ष पद. रामाशी त्यागावे कोसी वधावे, रामाशी त्यागावे कोसी वधावे. भजन करावे गाढवाचे, भजन करावे गाढवाचे. तुका म्हणे ऐशा साधनी जोराहे, तया ज्ञान पावे ब्रह्मसुखे. माय बाप दोघा जीवेची मारावे, माय बाप दोघा जीवेची मारावे. तुम्ही म्हणा काय अभंग काढला, कुठून काढला, कोणाला माहिती. हे सगळं विरुद्धच. माय बाप दोघा जीवेची मारावे, चरण धरावे मायकाचे. आता इथे सुद्धा मी एकच आहे. परवा मी उदाहरण दिलं होतं कामा कुठे द्यायचा आणि मग अर्थ काढायचा. याच्यातही तसंच आहे. माय बाप दोघा जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. काय खोटा आहे का? आजच्या काळामध्ये जर बघितलं तर आई वडील जवळ पाहिजेत का? लग्न झाल्याबरोबर महामाया घरामध्ये आल्याबरोबर तीच म्हणते नाही आपल्याला दोघांनाच वेगळं राहायचं आहे. हा सरळ म्हणतोय. कामाचा अंकित कांतेसी प्रार्थित तुगा गे दुष्टित सर्व काळ. चल तू म्हणते तसं करू, यांना वेगळं काढू, वृद्धाश्रमात नेऊन टाकून देऊ. माय बाप दोघा जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे. भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे. सुरू आहे ना. चुलत बहीण आणि भावाचं लग्न झालेलं पेपर वर्तमानपत्रात येत आहे. कुठं चालला काळ. भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे, तेणेची पावावे मोक्षपद. रामाशी त्यागावे गोसी वधावे, भजन करावे गाढवाचे. सुरूच आहे. तुका म्हणे ईशा साधनी जोर आहे, तोच ज्ञान पावे ब्रह्मसुखी. आपल्याला पूर्ण अभंग पाहत बसायचं नाहीये. वरवर अर्थ सांगतो. कोण आहे माय बाप? तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हा गाथेत नाहीये, गाथेमध्ये आलेला नाही. त्याच्या स्फुट रचनेमधला अभंग आहे. एवढे मोठे ब्रह्मनिष्ठ म्हणवणारे तुकाराम महाराज खरंच आई बापांना मारायला सांगतील? विचार करा. भावाचं लग्न बहिणीशी लावतील, रामाशी त्यागावे म्हणून सांगतील, गाईचा वध करा म्हणून सांगतील. मग हे काय लिहिलं या अभंगामध्ये? काय सांगायचं आहे? पण त्याचा जर खरा अर्थ, आजचा बाह्य अर्थ जर बघितला तर जगामध्ये हेच घडतंय हो. जगामध्ये हेच घडतंय. पण महाराजांना हे सांगायचं नाहीये. कोण आहे आई, कोण आहे बाप, कोणाला मारायचं? माया हीच माता, अहंकार पिता, दोहोसी मारिता दोष नाही. चित्तामधली माया बाजूला करायची, अहंकार बाजूला करायचा आणि चित्त मन शुद्ध करून देवाजवळ जायचं. बघा परमात्म्याचं दर्शन होतं की. भावाचे ते लग्न बहिणीशी लावावे. कोण भाऊ आहे? भाव हाच भाऊ, श्रद्धा हीच बहीण, दोघांचे लगीन लावून द्यावे. श्रद्धा आणि भाव एकत्र आल्यानंतर परमेश्वराचं म्हणजे ते ज्ञानचक्षु उघडतात आणि परमेश्वराचं दर्शन होतं. रामाशी त्यागावे, रमानाम स्त्री त्यागावे, गोशी वधावे. गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियाचं दमन करा आणि भजन करावे गाढ वाचे. आलं लक्षात? सरळ जर म्हणलं तर गाढ वाचे आणि कामाला तर भजन करावे गाढ
वाचे तुका म्हणे ऐशा साधनी जोर आहे तोची ज्ञान पावे ब्रह्मस. यावर एक निरूपण होतं बरं, पण तेवढा करायला वेळ नाही आपल्याला. अहंकाराबद्दल बोलतोय म्हणून माय हीच माता, माया हीच माता, अहंकार पिता. हा अहंकार किती मार्गाने येतो महाराज? कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम दानम तपस्तथा प्राधान्यैव मनुष्याणाम सप्तैते मद हेतवः. 7 मार्गानं मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार येतो. कुलम, कुलाचाही अहंकार आहे, अभिमान होतो कुलाचा. माझे वडील वेद शास्त्र संपन्न आहे आणि तुम्ही काय करता? झुरके ओढीत रस्त्याने फिरताय. समर्थ काय म्हणाले? सांगे वडिलांची कीर्ती तो एक पडत मूर्ख. दासबोधामध्ये बघा काय वर्णन आहे. अरे त्यांची कीर्ती सांगून जगायचं का? त्यांचं तर नाव आहे, पण बाप से बेटा सवयी गेला पाहिजे. हे करून दाखवा. बापाने कमाई केली, पोरानं सत्यानाश केला, उपयोग काय? सांगे वडिलांची कीर्ती, काही उपयोग नाही. कुलम वित्तम, पैशाचा अभिमान आहे, पण लक्ष्मी कशी आहे? चंचल आहे. अभिमान करता कामा नये. क्षणामध्ये रंकाचा राव आणि रावाचा रंग करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. आपद्गतम हससि किं द्रविडान्न मूढ लक्ष्मी स्थिरान भवतीति किमित्र चित्रम त्वं किं न पश्यसि घटान जलयंत्र चक्रे रिक्ता भवन्ति भरितात पुनरेव रिक्ताः. दुसऱ्याकडे पाहून का बरं हसतोयस? आपद्गतम हससि किं द्रविडान्न मूढ. हे मूढा कशाला हसतोयस? आज तुझ्याजवळ पैसा आहे, पण लक्ष्मी स्थिरान भवती, ती स्थिर नाहीये बरं, चंचल आहे. एका रात्रीतून भडंग भिकारी होशील. ज्याप्रमाणे पाण्याचा एक पोहरा ते जलयंत्र चक्र असताना एक विहिरीत जातं, पाणी भरतं, वरती आणून पाणी ओतलं की पुन्हा ते रिकामं होतं. तब किं न पश्यसि घटान जलयंत्र चक्रे रिक्ता भवन्ति भरिताः पुनरेव रिक्ताः. तो भरतय पुन्हा रिकामा होत आहे. मस्ती कोणी करू नये. त्याचे डोळे उघडे आहेत बरं का. वाम मार्गाने भरपूर कमवता येईल महाराज, पण एकदा जायला जर बसलं ना तर क्षणामध्ये रंकाचा राव आणि रावाचा रंग करण्याचं कार्य त्याचं आहे. म्हणून मस्ती कोणी करू नये. जे काही दिलंय ते परमेश्वरानं दिलेलं आहे. जे काही नेणार तो नेणार. हे दिले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आता मला सांगा, ज्याच्याजवळ नोकऱ्या होत्या ते जिवंत राहिले कोरोनामध्ये. ज्यांच्याजवळ खाजगी कामं होते त्यांनी काय केलं? आम्ही कीर्तनकार हातामध्ये टाळ घेऊन आम्ही देवाजवळ बसलेलो होतो. कोण बोलावत होतं आम्हाला? भिक्षुकी करणारी, पौरोहित्य करणारी मंडळी कोण बोलावलं? हा बुवा शांती तुम्ही आमच्या घरी करून आपल्या घरी करून घ्या, आम्ही पैसे पाठवतो. असं झालं का? काही इंटरनेटवरून आम्ही सगळा पाहून देतो, तिकडल्या तिकडे करून देतो, तुम्हाला पैसे पाठवतो, असं झालं का? आहे ना? तर तुम्ही तिकडून सांगा, आम्ही तिकडून करतो. बिलकुल नाही. त्याचं फलितही नाही. कोण ठेवलंय? त्याला काळजी होती, ठेवलं जिवंत त्याला. मस्ती करू नये. सगळे सूत्र त्याच्या हातात आहे. तोच वाढवणार आहे, तोच कमी करणार आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकाशी. प्रत्येक भक्ताकडे परमेश्वराचं लक्ष आहे. हा कसा वागतोय त्याप्रमाणे दंड देण्याचं कार्यही त्याच्या जवळ आहे. म्हणून सांगतो, कोणीही अंतःकरणामध्ये अहंकार बाळगू नये, नाही तर परमात्मा त्या पद्धतीचा दंड देऊन त्याला आपली जागा दाखवतो. म्हणून पूर्व रंगमत पद्यामध्ये महाराज तेच म्हणतात, जेणे मक्षिका बक्षी दे जाणीवेची, जेणे मक्षिका बक्षी दे जाणीवेची, जेणे मक्षिका बक्षी दे जाणीवेची, या भोजनाची रुची प्राप्त केली, या भोजनाची रुची प्राप्त केली, जेणे मक्षिका भक्ती जाणीवे.